हॅलो एव्हरीवन. आजच्या लेक्चरमध्ये ऑपरेटिंग सिस्टीमचं टॉपिक नंबर 3 प्रोसेस मॅनेजमेंट ह्या चॅप्टरचं आजचं आपलं आहे ते थर्ड लेक्चर असणार आहे. ओके, सो त्याच्यामध्ये आज आपण कोणता पॉईंट बघणार आहोत? व्हॉट इज मीन बाय कंटेक्स्ट स्विच. कंटेक्स्ट स्विचिंग म्हणजे काय? तर स्विचिंग दी CPU टू अनदर प्रोसेस requires saving the state of the old process and loading the saved state for the new process. This task is known as CPU context switch. ओके, म्हणजेच काय, याच्यामध्ये काय केलं जातं, जो काही CPU असणार आहे तो स्विच केला जातो अनदर प्रोसेसला. याच्यामध्ये काय होतं, जो CPU आहे जो ऑलरेडी एका प्रोसेसला आहे तोच काय केला जातो, जो ऑलरेडी एका प्रोसेसला अलोकेट केलेला आहे तो काय केला जातो, दुसऱ्या प्रोसेसला स्विच केला जातो. मग ज्यावेळी दुसऱ्या प्रोसेसला स्विच करत असतो त्यावेळी तिथं काय रिक्वायर्ड असतं, तर जी काही ऑलरेडी प्रोसेस आहे, जी ओल्ड प्रोसेस असणार आहे त्याची जी काही स्टेट असणार आहे, म्हणजे ती प्रोसेस कोणत्या स्टेटमध्ये आहे ती इन्फॉर्मेशन काय केली पाहिजे, सेव्ह केली पाहिजे. आणि ते सेव्ह केलेली स्टेट असणार आहे प्रोसेसची, ती स्टेट काय केली जाते, सेव्हड स्टेट लोडिंग केली जाते. तर कुठं लोड केली जाते, तर जी काही न्यू प्रोसेस असणार आहे त्याला काय केली जाते, लोडिंग केली जाते. सो ह्या टास्कला काय म्हणतो आपण, कंटेक्स्ट स्विच. कंटेक्स्ट स्विच म्हणजे लक्षात येते सर्वांच्या, जो कोणी CPU असेल, आपला जो CPU असेल तो ऑलरेडी एका प्रोसेसला अलोकेट केलेला असणार आहे, तो CPU काय केला जातो, दुसऱ्या प्रोसेसला स्विच केला जातो. त्यावेळी काय रिक्वायर्ड असतं, तर जी काही ओल्ड प्रोसेस असणार आहे त्याची स्टेट काय केलेला पाहिजे, इथं सेव्ह केली पाहिजे. आणि ती सेव्ह केलेली सेव्ड जी काही स्टेट असणार आहे ती काय केली जाते, लोड केली जाते न्यू प्रोसेसला. आणि ह्या होल टास्कला काय म्हणतात, कंटेक्स्ट स्विच. ओके, सो द कंटेक्स्ट ऑफ अ प्रोसेस इज रिप्रेझेंट इन द PCB ऑफ अ प्रोसेस. जी काही कंटेक्स्ट असणार आहे त्या प्रोसेसचा, तर ते कुठं रिप्रेझेंट केला जातो, तर इन द PCB प्रोसेस कंट्रोल ब्लॉकमध्ये त्या प्रोसेसच्या रिप्रेझेंट केला जातो. सॉरी, आता याच्यामध्ये काय इन्क्लूड्स असतं, तर इट इन्क्लूड्स द व्हॅल्यू ऑफ CPU रजिस्टर्स, प्रोसेस स्टेट अँड मेमरी मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन. लक्षात घ्या, हे जे काही प्रोसेसचे कंटेक्स्ट असणार आहेत ते कुठं रिप्रेझेंट केले जातात, तर इन PCB मध्ये रिप्रेझेंट केले जातात. याच्यामध्ये काय इन्क्लूड्स असतं, तर व्हॅल्यू ऑफ CPU रजिस्टर्स, प्रोसेस स्टेट अँड मेमरी मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन. लक्षात येते. नेक्स्ट, व्हेन अ कंटेक्स्ट स्विच ऑकर्स, the kernel saves the context of the old process in its PCB. जेव्हा कंटेक्स्ट स्विच ऑकर होतो त्यावेळी कर्नेल काय करतो, जी काही ओल्ड प्रोसेसचा कंटेक्स्ट असणार आहे त्याची जी काही स्टेट असणार आहे ओल्ड प्रोसेसची, ती काय केली जाते, इन द PCB सेव्ह केली जाते. लक्षात घ्या, मी पुन्हा एकदा सांगते, व्हॉट इज कंटेक्स्ट स्विचिंग. जो काही CPU असणार आहे तो अनादर प्रोसेसला स्विच करत असताना जी काही ओल्ड प्रोसेस असणार आहे त्याचा जे काही स्टेट असेल, मग ते रेडी स्टेटमध्ये असेल, वेटिंग स्टेटमध्ये असेल, ओके, टर्मिनेट स्टेटमध्ये असेल, जी काही व्हॉटेवर तुमची जी काही स्टेट असेल त्या प्रोसेसची, त्या ओल्ड प्रोसेसची, ती स्टेट काय केली जाते, सेव्ह केली जाते. आणि ती जी काही सेव्ह केलेली सेव्ड स्टेट आहे ती कुठं न्यू प्रोसेसला लोड केली जाते. ह्या कंप्लीट टास्कला काय म्हणतात, कंटेक्स्ट स्विच. आणि हे जे काही कंटेक्स्ट असणार आहे पर्टिक्युलर प्रोसेसचं ते काय केलं जातं, प्रोसेस कंट्रोल ब्लॉकमध्ये काय केलं जातं, सेव्ह केलं जातं. आता ह्याच्यामध्ये कशा कशाची इन्फॉर्मेशन असते, तर CPU रजिस्टर्स, प्रोसेस स्टेट अँड मेमरी मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन. लक्षात येते सर्वांच्या. नेक्स्ट, context switch time is pure overhead because the system does no useful work while switching. Okay, so context switch काय असणार आहे, इट इज अ प्युअर ओव्हरहेड असणार आहे. आता ह्याचा जो काही स्पीड असणार आहे कंटेक्स्ट स्विचचा तो काय होतो, व्हेरीज होतो, सगळीकडे डिफरंट असतो. सो द स्पीड इज व्हेरीज फ्रॉम मशीन टू मशीन डिपेंडिंग ऑन द मेमरी स्पीड. त्या मेमरी स्पीडवर ते काय असतं, डिपेंड असतं. द नंबर ऑफ रजिस्टर्स दॅट मस्ट बी कॉपीड अँड द एक्झिस्टन्स ऑफ स्पेशल इन्स्ट्रक्शन्स.
याच्यामध्ये रेंज स्पीडची रेंज काय असते तर ती असते ती 1 to 1000 मायक्रोसेकंड्स. लक्षात घ्या, ह्याचं कंटेक्स्ट स्विचिंग हा काय असणार आहे, प्युअर ओव्हरहेड असणार आहे. याच्यामध्ये जे काही स्पीड असतं कंटेक्स्ट स्विचिंगमध्ये, तर ते स्पीड काय होतं, व्हेरी होतं. फ्रॉम मशीन टू मशीन काय होतं, व्हेरी होतं. ते कशावर डिपेंड असतं तर ते मेमरी स्पीडवर डिपेंड असतं. आता हे जे काही स्पीडची रेंज आहे ती कुठून असणार आहे, फ्रॉम वन पासून कुठंपर्यंत 1000 मायक्रोसेकंड्सपर्यंत त्याची रेंज असते. सो कंटेक्स्ट स्विचिंग हॅज बिकम सच अ परफॉर्मन्स बॉटलनेक. त्यामुळे ते काय होतं, परफॉर्मन्स बॉटलनेक, दॅट प्रोग्रॅमर्स आर यूजिंग न्यू स्ट्रक्चर्स टू अवॉइड इट व्हेनेवर अँड व्हेनेर पॉसिबल. लक्षात येते. नेक्स्ट असणार आहे पॉईंट तो आहे तो द स्टेप्स इन्वॉल्व्ड इन कंटेक्स्ट स्विचिंग. आता कंटेक्स्ट स्विचिंग परफॉर्म होत असताना कोणकोणत्या स्टेप असणार आहेत, तर फर्स्ट असणार आहे सेव्ह द कंटेक्स्ट ऑफ द प्रोसेस दॅट इज करंटली रनिंग ऑन दी CPU. म्हणजेच काय, जी काही ओल्ड प्रोसेस असणार आहे त्याची स्टेट काय करायची, तिथं सांगितलं आहे तुम्हाला सेव्ह करायची, जेणेकरून जी काही करंटली रन होत होती CPUवर जी काही प्रोसेस त्याची काय स्टेट होईल तिथं सेव्ह होईल. लक्षात येते. म्हणजेच CPU जो ऑलरेडी एखाद्या प्रोसेसला अलोकेट केलेला होता त्या प्रोसेसची जी काही स्टेट असेल ती सेव्ह होते. नेक्स्ट काय होणार, अपडेट दी प्रोसेस कंट्रोल ब्लॉक अँड अदर इम्पॉर्टंट फील्ड्स. त्याच्यानंतर काय केलं जातं, जो काही PCB असणार आहे, प्रोसेस कंट्रोल ब्लॉक असणार आहे, त्या प्रोसेसचा तो अपडेट केला जातो आणि त्याच्या जे काही इम्पॉर्टंट फील्ड्स असतील त्या काय केल्या जातात, अपडेट केल्या जातात. नेक्स्ट काय होतं, मूव दी प्रोसेस कंट्रोल ब्लॉक ऑफ दी अबाव प्रोसेस इन टू दी रिलेवंट क्यू सच ॲज रेडी क्यू, इनपुट आउटपुट क्यू एक्सेट्रा. त्याच्यानंतर हो जो काही आपण अपडेट केलेला PCB कंट्रोल ब्लॉक असणार आहे, प्रोसेस कंट्रोल ब्लॉक, तो काय केला जातो, मूव केला जातो. ओके, कुठं मूव केला जातो तर त्याच्या रिलेवंट जे काही क्यूज असतील, मग रेडी क्यू असेल, इनपुट आउटपुट क्यू असेल, तिकडं काय केला जातो, तो मूव केला जातो. त्याच्यानंतर काय केलं जातं, सिलेक्ट अ न्यू प्रोसेस फॉर एक्झिक्युशन. जी काही नवीन प्रोसेस आहे ती एक्झिक्युशनसाठी ती सिलेक्ट केली जाते. मग त्याच्यानंतर पुन्हा काय केलं जातं, पुन्हा अपडेट दी प्रोसेस कंट्रोल ब्लॉक ऑफ दी सिलेक्टेड प्रोसेस. दिस इन्क्लूड्स अपडेटिंग दी प्रोसेस स्टेट टू रनिंग. ओके, मग पुन्हा काय केलं जातं, तो प्रोसेस कंट्रोल ब्लॉक अपडेट केला जातो. जी काही सिलेक्ट आपण प्रोसेस केलेली आहे ना एक्झिक्युशनसाठी, त्या पर्टिक्युलर प्रोसेससाठी प्रोसेस कंट्रोल ब्लॉक काय केला जातो, पुन्हा अपडेट केला जातो. आणि हे जे काही अपडेटिंग प्रोसेस आहे एक्झिक्युशनसाठीची, ओके, ती काय होते त्याच्यामध्ये इन्क्लूड होते. सो दिस इन्क्लूड अपडेटिंग द प्रोसेस स्टेट टू दी रनिंग. लक्षात येते सर्वांच्या. नेक्स्ट काय केलं जातं, अपडेट दी मेमरी मॅनेजमेंट डेटा स्ट्रक्चर ॲज रिक्वायर्ड. त्याच्यानंतर काय केलं जातं, मेमरी मॅनेजमेंट डेटा स्ट्रक्चर आहेत ना जे रिक्वायर्ड, ते काय केलं जातं, अपडेट केलं जातं. नेक्स्ट असणार आहे रिस्टोर द कंटेक्स्ट ऑफ द प्रोसेस दॅट वॉज प्रिव्हियसली रनिंग व्हेन इट इज लोडेड अगेन ऑन द प्रोसेसर. दिस इज डन बाय लोडिंग द प्रिव्हियस व्हॅल्यूज ऑफ द प्रोसेस कंट्रोल ब्लॉक अँड रजिस्टर्स. सो ह्या काय असणार आहेत, स्टेप्स असणार आहेत. ओके, कंटेक्स्ट स्विच परफॉर्म करण्याच्या याच्यामध्ये मेन इतकंच लक्षात ठेवायचं की पहिल्यांदा काय केलं जातं, सेव्ह दी कंटेक्स्ट ऑफ दी प्रोसेस दॅट इज करंटली रनिंग ऑन दी CPU. ज्या CPUवर सध्या जी काही प्रोसेस रन होत होती त्याचा जो काही स्टेट असणार आहे, ओके, ती कोणत्या स्टेटमध्ये प्रोसेस आहे ते काय केलं पाहिजे, सेव्ह केलं पाहिजे. सेव्ह केल्यानंतर नेक्स्ट सेकंड असणार आहे काय केलं जातं तर अपडेट केलं पाहिजे. काय अपडेट केलं पाहिजे तर प्रोसेस कंट्रोल ब्लॉक, आणि त्याच्याशी रिलेटेड ज्या काही इम्पॉर्टंट फील्ड्स असतील त्या अदर इम्पॉर्टंट फील्ड्स पण काय केल्या जातात, प्रोसेस कंट्रोल ब्लॉकशी रिलेटेड असलेल्या अपडेट केल्या जातात. त्याच्यानंतर काय केलं जातं, ते मूव्ह केलं जातं. जे काही अपडेट केलेलं आपण PCB असणार आहे प्रोसेस कंट्रोल ब्लॉक, तो काय केला जातो, मूव्ह केला जातो. तर कुठं मूव्ह केला जातो तर त्याच्याशी रिलेवंट जो काही क्यू असेल, मग तो रेडी क्यू असेल, इनपुट आउटपुट क्यू असेल, तिथं तो मूव्ह केला जातो. नेक्स्ट असणार आहे सिलेक्ट अ न्यू प्रोसेस फॉर एक्झिक्युशन. त्याच्यानंतर पुन्हा नवीन प्रोसेस एक्झिक्युशनसाठी काय केली जाते, सिलेक्ट केली जाते. मग ती सिलेक्ट केल्यानंतर प्रोसेस पुन्हा सेम प्रोसिजर ती अपडेट केलं जातं प्रोसेस कंट्रोल ब्लॉक करण्यासाठी. तर जी काही प्रोसेस आपण सिलेक्ट केली ना त्याच्यासाठी काय केलं जातं, पुन्हा सिलेक्ट केलं जातं. नेक्स्ट प्रोसिजर ॲज
अबाव. आता मी जे सांगितलं तसंच ते नेक्स्ट कंटिन्यू होत जातं. अँड दी लास्ट काय होतं, रिस्टोर दी कंटेक्स्ट ऑफ दी प्रोसेस दॅट वॉज प्रिव्हियसली रनिंग वेन इट इज लोडेड अगेन ऑन दी प्रोसेसर. लक्षात येते. सो दीज आर दी स्टेप्स इन्व्हॉल्ड इन द कंटेक्स्ट स्विचिंग. नेक्स्ट असणार आहे इंटर प्रोसेस कम्युनिकेशन, दॅट इज IPC. आता इंटर प्रोसेस कम्युनिकेशनमध्ये काय होतं आणि हे का यूज केलं जातं, तर इंटर प्रोसेस कम्युनिकेशन इज यूज्ड फॉर एक्सचेंजिंग डेटा बिटवीन मल्टिपल थ्रेड्स इन वन ऑर मोर प्रोसेसेस और प्रोग्रामर्स. याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का, एक्सचेंजिंग केलं जातं, डेटा असू दे किंवा मेसेज. ह्याच्यामध्ये काय होतं, डेटा एक्सचेंज केला जातो. तर कुणामध्ये, तर मल्टिपल थ्रेड्समध्ये, इन वन ऑर मोर प्रोसेसेस ओके और प्रोग्राम्स. लक्षात घ्या, मल्टिपल थ्रेड्समध्ये जे काही डेटा एक्सचेंज आहे तो केला जातो इन वन ऑर मोर प्रोसेसेस. द प्रोसेस मे बी रनिंग ऑन सिंगल और मल्टिपल कम्प्युटर्स कनेक्टेड बाय अ नेटवर्क. जे काही प्रोसेस असणार आहे ती काय केली जाते, सिंगल और मल्टिपल कम्प्युटरवर काय केली जाते, कंडक्ट केली जाते. बाय और व्हाया नेटवर्क, नेटवर्क थ्रू काय केली जाते, कनेक्ट केली जाते. द फुल फॉर्म ऑफ IPC इज इंटर प्रोसेस कम्युनिकेशन. लक्षात येतंय, एवढंच लक्षात ठेवायचं. इंटर प्रोसेस कम्युनिकेशन, व्हॉट इज मीन बाय इंटर प्रोसेस कम्युनिकेशन म्हटलं की इट इज यूज्ड फॉर एक्सचेंजिंग डेटा. ते काय केलं जातं, डेटा एक्सचेंज करण्यासाठी यूज केलं जातं बिटवीन मल्टिपल थ्रेड्स. आलं लक्षात. आणि त्याचा लॉंग फॉर्म काय आहे, इंटर प्रोसेस कम्युनिकेशन, आणि शॉर्ट फॉर्म काय आहे, IPC. एक्झाममध्ये IPC म्हटलं की मला काय माहीत नाही म्हणायचं नाही, त्याचा लॉंग फॉर्म असणार आहे इंटर प्रोसेस कम्युनिकेशन. देर आर 2 फंडामेंटल्स मॉडेल्स ऑफ इंटर प्रोसेस कम्युनिकेशन. त्याचे काय आहेत, 2 मॉडेल्स असणार आहेत. फर्स्ट असणार आहे शेअर्ड मेमरी अँड नेक्स्ट वन असणार आहे मेसेज पासिंग. आता शेअर्ड मेमरीमध्ये काय होतं बघूया आणि मेसेज पासिंगमध्ये काय होतं बघूया. इन द शेअर्ड मेमरी मॉडेल, अ region of memory that is shared by cooperating process is established. शेअर्ड मेमरीमध्ये काय होतं, जो काही रिजन असणार आहे मेमरीचा तो काय केला जातो, शेअर केला जातो. कोणा थ्रू शेअर केला जातो, तर बाय कोऑपरेटिंग प्रोसेस थ्रू काय केला जातो, शेअर केला जातो. मेमरीचा काही भाग, ओके, मेमरीचा जो काही रिजन असेल तो काय केला जातो, शेअर केला जातो. म्हणूनच याला काय म्हटलेलं आहे, शेअर्ड मेमरी. प्रोसेस कॅन देन एक्सचेंज इन्फॉर्मेशन. त्यामुळे काय होतं, प्रोसेस काय होते, त्या प्रोसेसमध्ये जी काही इन्फॉर्मेशन आहे ती एक्सचेंज होते बाय रीडिंग अँड रायटिंग दी डेटा टू दी शेअर्ड रिजन. कसं, तर बाय रीडिंग अँड रायटिंग इन्फॉर्मेशन जी काही असेल किंवा जो काही डेटा असेल तो बाय रीडिंग अँड रायटिंग टू दी शेअर्ड रिजन. जो काही शेअर्ड रिजन आहे त्याच्यामध्ये बाय रीडिंग ऑर रायटिंग काय केलं जातं, डेटा एक्सचेंज केला जातो. जी काही इन्फॉर्मेशन आहे ती एक्सचेंज केली जाते. इन द मेसेज पासिंग मॉडेल, communication take place by means of message exchanged between the cooperating process. ह्याच्यामध्ये काय केलं जातं माहिती आहे का, मेसेज पासिंगमध्ये मेसेज एक्सचेंज केले जातात. ओके, मेसेज पासिंग मॉडेलमध्ये काय केलं जातं, जे काही मेसेजेस आहेत ते एक्सचेंज केले जातात बिटवीन कोऑपरेटिंग प्रोसेसेसमध्ये. Message passing is useful for exchanging smaller amount of data because no conflicts need to be avoided. हे कधी युजफुल असतं मेसेज पासिंग, तर स्मॉलर अमाऊंट ऑफ डेटा एक्सचेंज करायचं असेल तर काय केलं जातं, मेसेज पासिंग युजफुल असतं. इट इज ऑल्सो इझियर टू इम्प्लिमेंट दॅन शेअर्ड मेमरी फॉर इंटर कम्प्युटर कम्युनिकेशन. पुन्हा याचं जे इम्प्लिमेंटेशन असणार आहे मेसेज पासिंगचं ते कंपॅरेटिव्हली शेअर्ड मेमरी काय असणार आहे, इझी असणार आहे. शेअर्ड मेमरी काय करते, इट अलाउज मॅक्झिमम स्पीड अँड कन्व्हिनियन्स ऑफ कम्युनिकेशन. ओके, आणि हे काय झालं, शेअर्ड मेमरी झालं. शेअर्ड मेमरी कशास कधी अलाउ करतं, तर मॅक्झिमम स्पीड अँड कन्व्हिनियन्स कम्युनिकेशनसाठी. तर मेसेज पासिंग कशासाठी, स्मॉलर अमाऊंट ऑफ डेटा एक्सचेंज करण्यासाठी. Next, shared memory is faster than the message passing, as message passing system are typically implemented using system calls
and thus requires more time consuming task of the kernel intervention. शेअर्ड मेमरी ही जी असणार आहे ती काय असणार आहे, फास्टर असणार आहे ॲज कम्पेअर्ड टू मेसेज पासिंग. का? कारण मेसेज पासिंग करत असताना त्याला काय लागतं, ज्यावेळी आपण मेसेज पासिंग इम्प्लिमेंट करत असतो मॉडेल, त्यावेळी तिथे सिस्टीम कॉस्टची गरज असते आणि त्यावेळी काय होतं, जो काही टाईम रिक्वायर्ड असणार आहे तो काय लागतो, त्यामुळे मॅक्झिमम लागतो. सो ऑफकोर्स शेअर्ड मेमरी काय असणार आहे, कम्पेअर्ड टू मेसेज पासिंग फास्टर असणार आहे. इन कॉन्ट्रास्ट शेअर्ड मेमरी सिस्टीम कॉल्स आर रिक्वायर्ड ओनली टू इस्टॅब्लिश शेअर्ड मेमरी रिजन. आणि शेअर्ड मेमरीमध्ये काय होतं माहिती आहे का, फक्त जे काही मेमरी रिजन असणार आहे शेअर्ड मेमरी रिजन ते इस्टॅब्लिश करण्यासाठी फक्त सिस्टीम कॉल्स रिक्वायर्ड असतात. पण मेसेज पासिंगमध्ये कसं होतं, सिस्टीम कॉलच कम्प्लिटली हे काय करावं लागतं, इम्प्लिमेंट करत असताना कॉल करावा लागतो आणि त्यामुळं काय होतं, मोर टाईम कंझ्युमिंग प्रोसेस होते. हे वन्स शेअर्ड मेमरी इज इस्टॅब्लिश्ड ऑल ॲक्सेस आर ट्रीटेड ॲज रूटीन मेमरी ॲक्सेस अँड नो असिस्टन्स फ्रॉम द कर्नेल इज रिक्वायर्ड. शेअर्ड मेमरीचं लक्षात येतंय का सर्वांना? पुन्हा एकदा सांगते मी, शेअर्ड मेमरी सिस्टीममध्ये काय होतं, इंटर प्रोसेस कम्युनिकेशन युजिंग शेअर्ड मेमरी रिक्वायर्स कम्युनिकेटिंग प्रोसेस टू इस्टॅब्लिश अ रिजन ऑफ शेअर्ड मेमरी. इंटर प्रोसेस कम्युनिकेशनमध्ये शेअर्ड मेमरी थ्रू कम्युनिकेशन होतं. जो काही मेसेज असेल किंवा डेटा एक्सचेंज होतं, याच्यामध्ये काय केलं जातं, जे काही मेमरी रिजन आहे ते काय केलं जातं, इस्टॅब्लिश केलं जातं. Next, a shared memory region resides in the address space of the process, creating the shared memory segment. Next, shared memory requires two or more processes agree to remove these restrictions. They can then exchange information by reading and writing data in the shared areas. शेअर्ड मेमरीमध्ये जो काही डेटा आहे तो एक्सचेंज केला जातो, पण कसा, जो काही शेअर्ड रिजन असणार आहे त्याच्यामध्ये बाय रीडिंग अँड रायटिंग डेटा करून काय केला जातो, जो काही शेअर्ड एरिया आहे त्याच्यामध्ये जो काही रीडिंग अँड रायटिंग डेटा केला जातो, त्यामुळे इन्फॉर्मेशन काय होते, एक्सचेंज होते. लक्षात येत आहे? द प्रोसेसेस आर ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर इन्शुरिंग दॅट दे आर नॉट रायटिंग टू दी सेम लोकेशन सायमल्टेनियसली. नेक्स्ट असणार आहे मेसेज पासिंग सिस्टीम. आता मेसेज पासिंग सिस्टीममध्ये काय होतं, तर इट प्रोव्हाइड्स अ मेकॅनिझम टू अलाउ प्रोसेसेस टू कम्युनिकेट अँड सिंक्रोनाइज देअर ॲक्शन्स विदाउट शेअरिंग द सेम ॲड्रेस स्पेस अँड इज पर्टिक्युलरली useful in distributed environment where the communication process may reside on different computers connected by a network. जर तुम्हाला एक्झाम्पल सांगायचं झालं तर अ चार्ट प्रोग्रॅम यूज्ड ऑन द वर्ल्ड वाईड वेब. ओके, WWW म्हणजे काय, वर्ल्ड वाईड वेब. याच्यावर जो काही चार्ट प्रोग्रॅम असणार आहे तो डिझाईन केलेला आहे. ओके, मी एक्झाम्पल सांगाले. त्यामुळे काय होतं, जे काही चार्ट पार्टिसिपेंट असणार आहेत ते काय होतात, एकमेकांसोबत कम्युनिकेट होतात. कसे कम्युनिकेट होतात, तर बाय एक्सचेंजिंग मेसेज एक्सचेंज करून काय होतात, जे काही आपलं WWW आपण टाईप करतो, वर्ल्ड, आत्ता मी तुम्हाला सांगितलं वर्ल्ड वाईड वेब जे असणार आहे त्याचा लॉंग फॉर्म, त्याच्यावर काय केला जातो, चार्ट प्रोग्राम यूज केला जातो. ओके, तर काय होतं, त्याच्यामध्ये जे काही चार्ट प्रोग्राममध्ये पार्टिसिपेंट्स असणार आहेत ते एकमेकांसोबत कम्युनिकेट होतात. तर ते कसे कम्युनिकेट होतात, तर बाय मेसेज पासिंग. ओके, मेसेज पास करून काय होतात, ते कम्युनिकेट होतात. मग मेसेज पासिंग फॅसिलिटी प्रोव्हाइड्स ॲटलिस्ट 2 ऑपरेशन्स. त्याच्यामध्ये काय होतं, कोणकोणते 2 ऑपरेशन्स होतात, एक तर सेंड करतो, इकडून एकटा काय करतो, सेंड करतो, पार्टिसिपेंट नंबर ऑफ पार्टिसिपेंट्स असतात. तर दुसरा काय करतो, तो मेसेज रिसीव्ह करतो. त्याच्यानंतर ज्याला रिसीव्ह झालेला आहे तो पुन्हा काय करतो, सेंड करतो, पर्टिक्युलर रिप्लाय म्हणता तुमच्या शब्दात. आणि जो दुसरा पार्टिसिपेंट आहे तो काय करतो, सेंड केलेला मेसेज रिसीव्ह करतो. म्हणजेच काय, मेसेजेस सेंड बाय अ प्रोसेस कॅन बी आयदर फिक्स्ड ऑर व्हेरिएबल साईज. जो काही मेसेज आपण सेंड करतो त्याची जी काही साईज असणार आहे ती फिक्स्ड पण असू शकते किंवा व्हेरी पण असू शकते. ओके, इफ ओनली फिक्स्ड साईज्ड मेसेज कॅन बी सेंड द सिस्टीम लेवल इम्प्लिमेंटेशन इज स्ट्रेट फॉरवर्ड. जे काही मेसेज सेंड होत आहेत त्याची जर साईज फिक्स्ड असेल
तर काय म्हटलं जातं, त्याचं जे काही सिस्टीम लेवल इम्प्लिमेंटेशन आहे ते स्ट्रेट फॉरवर्ड आहे असं आपण म्हणतो. लक्षात येतंय सर्वांच्या? इन शॉर्ट सांगायचं झालं तर तुम्हाला या डायग्रॅम वरून एक्सप्लेन होईल. ही जी काही डायग्रॅम दिसते तुम्हाला, त्यामध्ये फर्स्ट डायग्रॅम असणार आहे ती मेसेज पासिंगची डायग्रॅम असणार आहे. आता जे मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं ते वर्ल्ड वाईड वेबवर जर तुम्ही चॅट प्रोग्राम असेल किंवा तुमचं जे काही रेग्युलर असेल चॅटिंगसाठी वापरतो व्हॉट्सॲप, फेसबुक, त्याच्यामध्ये काय केला जातो, एकटा मेसेज सेंड करतो, तो दुसऱ्याला रिसीव्ह होतो. त्याच्यानंतर ॲज अ रिप्लाय तो काय करतो, मेसेज सेंड करतो, तो काय करतो, पुन्हा फर्स्ट पार्टीला मेसेज रिसीव्ह होतो. म्हणजेच काय, फर्स्ट जी डायग्रॅम आहे याच्यामध्ये प्रोसेस ए बी आहे का, याच्यामध्ये काय होतं, मेसेज एकटा सेंड करतो, दुसरा रिसीव्ह करतो. ओके, आणि ही इरिव्हर्सिबल प्रोसेस होते. नेक्स्ट आहे डायग्रॅम, ती आहे शेअर्ड मेमरीची डायग्रॅम आहे. याच्यामध्ये काय केलं जातं बघा, प्रोसेस ए आहे, नेक्स्ट आहे प्रोसेस बी. याच्यामध्ये जो काही शेअर्डचा रिजन तुम्हाला दिसतोय, ओके, हा जो काही रिजन असणार आहे त्याच्यामध्ये काय केला जातं, बाय रायटिंग अँड रीडिंग डेटा काय केला जातो, शेअर्ड केला जातो. फर्स्ट डायग्राम आहे मेसेज पासिंगची. याच्यामध्ये काय केलं जातं, जे काही मेसेजेस आहेत ते पास केले जातात. प्रोसेस ए कडून कर्नेलकडे मेसेज पास केलेला आहे बघा, डायग्राम ए लक्ष द्या. प्रोसेस ए कडून काय केलेलं आहे, कर्नेलकडे गेलेला आहे. नेक्स्ट काय केलेलं आहे, जो मेसेज सेंड केलेला आहे कर्नेलला, त्याच्यानंतर कर्नेल काय करतो, तो मेसेज पुन्हा प्रोसेस बी ला काय केलाय, त्याने सेंड केलेला आहे, आणि मग त्याच्यानंतर प्रोसेस बी ने सेंड केलेला कर्नेलकडून मेसेज रिसीव्ह केलेला आहे. ही झाली मेसेज पासिंगची फर्स्ट डायग्राम. नेक्स्ट डायग्राम आहे ती शेअर्ड मेमरीची डायग्राम आहे. याच्यामध्ये प्रोसेस ए आणि प्रोसेस बी मध्ये जो काही शेअर्ड रिजन दिसतोय, याच्यामध्ये काय केलं जातं, डेटा बाय रीडिंग अँड रायटिंग एक्सचेंज केला जातो. लक्षात येतंय सर्वांच्या? म्हणजेच आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं, कंटेक्स्ट स्विचिंग म्हणजे काय, त्याच्यामध्ये काय होतं, मी पुन्हा इन शॉर्ट एकदा सांगते. जो काही सीपीयू आहे तो दुसऱ्या प्रोसेसला स्विच केला जातो. स्विच करताना काय होतं, प्रोसेस दुसऱ्या प्रोसेसला आधीची जी काही प्रोसेस असणार आहे त्याची स्टेट काय केली जाते, सेव्ह केली जाते, ती कोणत्या स्टेटमध्ये आहे, आणि ती सेव्ह केलेली स्टेट काय केली जाते, न्यू प्रोसेसला लोड केली जाते. ह्या प्रोसिजरला कंटेक्स्ट स्विचिंग म्हणतात. आणि त्याचा जो काही डेटा आहे ते काय केलं जातं, प्रोसेस कंट्रोल ब्लॉकमध्ये रिप्रेझेंट केलं जातं. आता प्रोसेस कंट्रोल ब्लॉकमध्ये कोणाकोणाच्या व्हॅल्यू असतात, तर सीपीयू रजिस्टर्स, मेमरी मॅनेजमेंट, त्या प्रोसेसची स्टेट, हे सगळे कंटेंट कशात असतात, प्रोसेस कंट्रोल ब्लॉकमध्ये असतात. ओके, आता त्याच्या स्टेप्स पण आपण बघितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये काय केलं जातं, आधी काय केलं जातं, तर जी काही करंटली रनिंग प्रोसेसेस असणार आहे त्याची स्टेट सेव्ह केली जाते. त्याच्यानंतर प्रोसेस कंट्रोल ब्लॉक अपडेट केला जातो. मग हे सगळं प्रोसेस कंट्रोल ब्लॉक अपडेट केलेलं काय केलं जातं, रिलेव्हंट क्यूमध्ये काय केलं जातं, मूव्ह केलं जातं. मग ते रेडी क्यू असू दे किंवा इनपुट आउटपुट क्यू असले, कोणतेही क्यू असतील. त्याच्यानंतर काय केलं जातं, एक प्रोसेस सिलेक्ट केली जाते न्यू प्रोसेस एक्झिक्युशन पर्पजसाठी. पुन्हा काय केलं जातं, अपडेट केलं जातं प्रोसेस कंट्रोल ब्लॉक. ओके, हे काय करतं, अपडेटिंग दी प्रोसेस स्टेट ऑफ रनिंग, ते काय करतं, अपडेट जी काही रनिंग प्रोसेस आहे त्याचं ते अपडेट करतं त्या प्रोसेस कंट्रोल ब्लॉकमध्ये. ओके, दीज आर दी स्टेप्स इन्व्हॉल्ड इन द कंटेक्स्ट स्विचिंग. त्याच्यानंतर आपण बघितलं इंटर प्रोसेस कम्युनिकेशन. याच्यामध्ये काय होतं, मेसेज एक्सचेंज केला जातो बिटवीन दी मल्टिपल थ्रेड्स, एवढंच लक्षात ठेवा. आणि IPCचा लॉंग फॉर्म कोण असणार आहे, इंटर प्रोसेस कम्युनिकेशन. लक्षात येते? आता ह्याचे दोन मॉडेल्स असणार आहेत, शेअर्ड मेमरी आणि मेसेज पासिंग. आता शेअर्ड मेमरीमध्ये काय केलं जातं, त्याच्या नावावरूनच कळते, पर्टिक्युलर मेमरीचा जो काही रिजन आहे तो शेअर केला जातो. याच्यामध्ये बाय रीडिंग अँड रायटिंग दी डेटा टू दी शेअर्ड रिजन काय केलं जातं, डेटा एक्सचेंज होतो. आणि मेसेज पासिंगमध्ये काय केलं जातं, एका प्रोसेसकडून कर्नेलकडे मेसेज पास केला जातो, तो मेसेज पुन्हा काय केलं जातं, दुसऱ्या प्रोसेसला सेंड केला जातो. ओके, म्हणजे ह्याच्यामध्ये सेंड आणि रिसीव्ह असं होतं. लक्षात येतंय? डायग्रामवरून तुम्हाला ते लक्षात आलंच असेल. थँक्यू.